नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासन निर्णय हा ग्रामविकास विभागाच्या याच्यात काय म्हटलं, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचा दिनांक 18 जून 2024 रोजीच्या सुधारित धोरणाबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबत संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 5.10.5 नंतर खालील अनुक्रमांक 6 समाविष्ट करण्यात येत आहे। जिल्हा परिषद शिक्षकांची गैरवर्तणुकीबद्दल प्राप्त तक्रार। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली तर तक्रारी संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तक्रारीमधील गांभीर्य जे आहे ते विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संबंधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणे योग्य नाही असं जर मत झालं तर त्याबद्दलची कारणे मासा नमूद करून संदर्भ क्रमांक 2 येथील बदली अधिनियम 2005 मधील कलम 4.4.2 व 4.5 मधील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित शिक्षकाची बदली प्रस्तावित करतील। अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावरील उक्त नमूद कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी 30 दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे। संबंधित विभागीय आयुक्त यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाला तर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केलेल्या कारणाची छाननी करून अशा बदलीस 30 दिवसाच्या आत सहमती दर्शवावी। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावात विभागीय आयुक्तांनी सहमती नसल्यास त्याबाबतची लेखी कारण नमूद करणे आवश्यक राहील। विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकांची तक्रारीवरून बदली करण्यास सहमती दर्शवल्यानंतर सदर शिक्षकाची ऑफलाईन पद्धतीने बदली संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी अशी सहमती प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाच्या आत तातडीने करावी। तर बघा शासन निर्णय समजला का तुम्हाला, की जर एखाद्या शिक्षकाची तक्रार जर असली तर तक्रार प्राप्त झाली तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 30 दिवसात ती तक्रारमध्ये पूर्ण करावी त्याची तक्रार कार्यवाही त्याबाबतची, आणि त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडे तो प्रस्ताव सादर करावा। विभागीय आयुक्तसुद्धा त्या तक्रारीची पूर्ण चौकशी करतील आणि त्यानंतर जर तक्रारीमध्ये काही सत्यता आढळली तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना करतील की 7 दिवसाच्या आत या शिक्षकाची बदली ऑफलाईन पद्धतीने करावी असा बदल दर्शवलेला आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।